हॅलो, आज आमचा बेत तुम्हाला दाखवत आहे. आमचे स्पेशल आज रविवारचं मटण तयार होत आहे, ते पण चुलीवरचं. आणि आमचे शेफ, आमचे मित्र कैलास जायबाय आज मटण बनवत आहेत. मित्रांनो, आज हे आहे मटण पिवळं म्हणजे सुक्क थोडक्यात. याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण पेस्ट, कांदा याचं हे करून फक्त कसलंही पाणी न वापरता फक्त मिठाच्या पाण्यावरती याला चांगलं शिजून द्यायचं. आणि त्यानंतर आमची ही रश्श्याची तयारी आहे बघा. हे बघा गोलगप्पे, थोडक्यात कांदे आणि हे खोबरं आता आपण हे चुलीमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि हे भाजल्यानंतर याची पेस्ट बनवणार आहेत. आता आपली हे आत घालतो मी वाजायसाठी साईडला. यात टमाटर टाकायचं नाही ना? आणि टमाटा शक्यतो आपल्या ग्रामीण भागामध्ये कधी बघा टमाटा आपण शेतीमध्ये वापरतात लोक, पण टमाटा वापरायचं नाही, कारण त्याने काय होतं मटणाला आंबूसपणा येतो आणि त्याची टेस्ट मग थोडी बिघडते. तर मित्रांनो, हे असंच रश्श्यामध्ये न टाकता यातलं फक्त सूप रश्श्याला यूज करायचं. आणि हे असंच खाऊन बघा तुम्ही, एक नंबर. तुम्हाला एकदम कोणत्याही धाब्यावर किंवा हॉटेलवरती भेटणार नाही असं तुम्हाला चुलीवरची चव. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोखंडी कढई. सगळ्यात महत्वाची लोखंडी कढई आणि चूल आणि लाकूड, हे प्युअर गावरान, याला म्हणायचं गावरान. ती कुकर मधली टेस्ट काय याला येत आणि तशी येत मित्रांनो, नाही. आपण ते कुकर मध्ये वापरून करतो ना, ते काही नाही. त्याची टेस्ट तुम्ही एकदा रेसिपी करून बघा, तुम्ही जिंदगीत परत कुकर मधलं मटण खाणार नाही. मला तर ते रस्त्यापेक्षा जास्त हेच पिवळंच जास्त आवडतं. आणि सगळे आमच्या मित्र कंपनीला हेच आवडतं. रसानंतर पण अगोदर हे फुल. त्याच्यामुळे आता आता धूर जरा जास्तच झालाय काय? धूर होतोय. जरी धुराने माझ्या डोळ्यातून पाणी येत असलं तरी हे आनंद अश्रू येत, कारण थोड्या वेळाने आम्हाला ते आता खायचंय, त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्याचा लाभ घ्यायचा आहे. हे आनंदाचे अश्रू येईल, हे दुःखाचे नाही.